हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रल. सो मागील व्हिडिओमध्ये आपण एक ऍप्लिकेशन पाहिलं होतं, तर ते होतं एरिया अंडर द कर्व. सो आज आपण त्याच्या पुढील ऍप्लिकेशन बघणार आहोत, दॅट इज एरिया बिटवीन टू कर्व्स. सो सुरुवात करूया. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या एरिया बिटवीन टू कर्व्स हे जे काय आहे ते बघणार आहोत आणि त्याच्यावरती बेस्ड 4 एक्झाम्पल्स आहेत, तर ते एक्झाम्पल्स पण बघणार आहोत. तर सुरुवात करूया. सो आता आपण बघत आहोत एरिया बिटवीन टू कर्व्स. सो याचे जे स्टेटमेंट आहे ते असं आहे, लेट y1 इज इक्वल टू एफ ऑफ एक्स अँड y2 इज इक्वल टू जी ऑफ एक्स बी टू फंक्शन्स सच दॅट 0 इज लेस दॅन और इक्वल टू जी ऑफ एक्स इज लेस दॅन और इक्वल टू एफ ऑफ एक्स फॉर a इज लेस दॅन और इक्वल टू x इज लेस दॅन और इक्वल टू b. सो या ठिकाणी आपल्याकडे y1 आणि y2 हे दोन फंक्शन आहे आणि ते दोन फंक्शन त्यांच्यामध्ये हे रिलेशन आहे की एक जे फंक्शन आहे ते ग्रेटर आहे आणि दुसरं फंक्शन जे आहे ते त्याच्यापेक्षा थोडंसं स्मॉलर आहे. तर या त्या ठिकाणी डायग्राम मी काढलेली आहे. सो डायग्राम मध्ये आपण बघू शकतो की हे बघा, या ठिकाणी आपला एक्स ऍक्सिस आहे आणि वाय ऍक्सिस आहे. सो जे काही पहिलं आपलं फंक्शन आहे दॅट इज y1 इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, तर त्याची जी काही कर्व आहे ती ही आहे. आणि सेकंड फंक्शन जे आहे y2, तर त्याची जी कर्व आहे ती या ठिकाणी आहे, दॅट इज y2 इज इक्वल टू जी ऑफ एक्स. सो या दोन कर्व आहेत आपल्याकडे. त्यांनी त्या दोन कर्व साठीचं आपल्याला पर्टिक्युलर लिमिट पॉइंट दिलेले आहेत या ठिकाणी, म्हणजे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. सो इथे त्यांनी म्हटलंय की ह्या दोन्हीमध्ये हे रिलेशन कुठल्या इंटरव्हलमध्ये फॉर्म होतं, तर ते की ए इज लेस दॅन और इक्वल टू एक्स इज लेस दॅन और इक्वल टू बी. म्हणजे पर्टिक्युलर ह्या इंटरव्हलमध्येच ह्या दोन कर्वमध्ये हे रिलेशन आहे, दॅट इज 0 पेक्षा जी ऑफ एक्स हा ग्रेटर आहे आणि त्यानंतर ना एफ ऑफ एक्स आहे. ठीक आहे, म्हणजे ऍट अ टाइम आपण जर ह्या इंटरव्हल मधल्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या, तर समजा आपण एखादा पॉइंट घेतला एक्स, तर त्याच्यासाठी जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू ही ऑलवेज लेस दॅन एफ ऑफ एक्स असणार आहे. सो हे या प्रकारचं रिलेशन आहे आणि या दोन या प्रकारच्या कर्व आहेत. आता आपल्याला काय करायचंय की ह्या दोन कर्वच्या मध्ये हा जो काही शेडेड पोर्शन दिसतोय तो एरिया फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. सो त्याच्यासाठी आपण अगोदर जे ऍप्लिकेशन शिकलो होतं दॅट इज एरिया अंडर द कर्व, तर त्याचा यूज करणार आहोत आपण या ठिकाणी. सो त्याच्यासाठीचा जो काही फॉर्म्युला आहे तो याप्रमाणे. सो द रिक्वायर्ड एरिया is equal to integration from a to b f of x dx minus integration from a to b g of x dx. त्यालाच आपण कसं लिहू शकतो, is equal to integration from a to b f of x minus g of x यांना एकत्रित केले ब्रॅकेटमध्ये and then dx. म्हणजे जे इंटिग्रेशन या ठिकाणी सेपरेट केले ते एकत्र घेतले आणि आपल्याकडे एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू आहे दॅट इज y1 अँड y2. सो त्या पुट केल्या तर आपल्याला काय मिळेल, इज इक्वल टू integration from a to b y1 minus y2 dx. So similarly, area between the curves x1 is equal to f of y and x2 is equal to g of y for 0 is less than or equal to g of y is less than or equal to f of y for c is less than or equal to y is less than or equal to d. सो आता मागे जे बघितले आपण फंक्शन्स ते इन टर्म्स ऑफ एक्स होते आणि आता जे फंक्शन आपण बघतोय ते इन टर्म्स ऑफ वाय आहेत. सो अकॉर्डिंग दॅट त्या ज्या कर्व आहेत त्यांचे ग्राफ चेंज होणार आहेत. सो या ठिकाणी आपण ती डायग्राम बघू शकता. सो या ठिकाणी बघा, हा एक्स ऍक्सिस आहे आपला, हा वाय ऍक्सिस आहे आणि ज्या काही कर्व आहेत आपल्या, सो आता आपण अलॉंग वाय ऍक्सिस जातोय. ठीक आहे, आपले जे काही लिमिट पॉइंट आहेत सो ते वाय इज इक्वल टू सी म्हणजे ही लाईन येईल आणि y इज इक्वल टू डी म्हणजे ही लाईन येईल. सो तो y इज इक्वल टू सम कॉन्स्टंट आहे, म्हणजे ऑटोमॅटिकली ते एक्स ऍक्सिसला पॅरलल असणार आहे. सो ह्या लाईन्स येतील त्या. सो आता या ठिकाणी बघा, ह्याच्या अकॉर्डिंग अप्पर साईडला कुठलं फंक्शन असणार आहे आपलं, तर x1 दॅट इज इक्वल टू एफ ऑफ वाय. आणि त्यानंतर ना लोअर साईड, म्हणजे आता ही डायग्राम आपण जरी आडवी बघत असलो तरी आपण तिला ओबी कन्सिडर केली तर हे वरचं जे फंक्शन आहे म्हणजे वरती जी कर्व दिसते ती आपली नॉर्मली सगळ्यात मोठी कर्व असणार आहे, दॅट इज x1 इज इक्वल टू एफ ऑफ वाय आणि या ठिकाणी जी आहे ती x2 इज इक्वल टू जी ऑफ वाय. आता सेम जसं मागच्या याच्यामध्ये आपण बघितलं तसंच आपल्याला काय करायचं, या आणि या कर्वने एनक्लोज केलेला म्हणजे त्या दोन कर्वच्या मधला एरिया फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे हा शेडेड पोर्शन. सो त्याच्यासाठी आपण आधी काय करणार, ह्या कर्वने एनक्लोज केलेला एरिया, ठीक आहे, तो मायनस या कर्वने एनक्लोज केलेला एरिया, हे केलं तर आपल्याला काय मिळून जाईल, हा मधला शेडेड पोर्शन जो आहे त्याचा एरिया मिळून जाणार आहे. सो त्याच्यासाठीचा फॉर्म्युला बघूया. सो द रिक्वायर्ड एरिया, जो काय आपल्याला शेडेड पोर्शन दिसतोय त्याचा एरिया कसा फाइंड आउट करणार आहोत आपण. सो इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम सी टू डी. आता या ठिकाणी बघा लिमिट्स चेंज झालेले आहेत, सी आणि डी आहेत. सो सी टू डी एफ ऑफ वाय डी वाय
मायनस इंटिग्रेशन फ्रॉम सी टू डी जी ऑफ वाय डी वाय. आता हे जे आहे याला एकत्रित करून लिहूया. सो इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम सी टू डी एफ ऑफ वाय मायनस जी ऑफ वाय डी वाय. ठीक आहे. आणि एफ ऑफ वाय आणि जी ऑफ वाय म्हणजेच आपले काय x1 x2 आहे. सो आपण त्याला कसं लिहू शकतो, तर इंटिग्रेशन फ्रॉम सी टू डी x1 मायनस x2 डी वाय. सो ह्या अशा प्रकारे ह्याचा हा फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युलांचा यूज करून आपल्याला याच्यावरती बेस्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. सो सुरुवात करूया. एक्झाम्पल 1. कॅल्क्युलेट द एरिया एनक्लोज बाय द कर्व y स्क्वेअर इज इक्वल टू x अँड y इज इक्वल टू x. सो आता या ठिकाणी बघा आपल्याला ज्या दोन कर्व आहेत त्या कर्वचे इक्वेशन दिलेले आहेत, पण या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं नाहीये, तर लिमिट दिलेलं नाहीत, म्हणजे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट. सो आता या ठिकाणी आपल्याला ते फाइंड आउट करायचे आणि शिवाय डायग्राम पण आपल्याला त्याच्यासाठी ड्रॉ करायचे, जेणेकरून अजून जास्त क्लिअरिटी येईल की आपल्याला लिमिट्स कसे घ्यायचे आणि कोणता एरिया फाइंड आउट करायचा आहे, आणि प्लस y1 हे कोणत्या फंक्शनला म्हणायचे आणि y2 हे कुठल्या फंक्शनला म्हणायचे. सो सुरुवात करूया सोल्युशनला. सोल्युशन. गिवन इक्वेशन ऑफ कर्व इज y स्क्वेअर इज इक्वल टू x, याला आपण इक्वेशन नंबर 1 डिनोट करतोय. y इज इक्वल टू x याला आपण इक्वेशन नंबर 2 असं म्हणतोय. सो आता आपण काय करणार आहोत, हे जे काय आहे y इज इक्वल टू x याचा यूज करणार आहोत आणि इक्वेशन 1 सॉल्व्ह करणार आहोत. सो पुट y इज इक्वल टू x इन इक्वेशन 1. वी गेट. सो आता y इज इक्वल टू x हे जे काही रिलेशन आहे ते पहिल्या इक्वेशन मध्ये यूज करू आपण. सो yच्या जागी आपण x टाकलं तर हे x स्क्वेअर होईल मायनस x, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू x. सो हे आपल्याला इक्वेशन मिळालं 1 वरून. आता हा x इकडे शिफ्ट करूया. सो ते काय होईल, एक्स स्क्वेअर मायनस x इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी बघा x दोन्हीमध्ये कॉमन आहे, सो ब्रॅकेटच्या बाहेर येईल आणि ब्रॅकेटमध्ये काय राहील, या ठिकाणी एक x राहील आणि इथे 1 येईल. सो x मायनस 1 हे ब्रॅकेट कम्प्लिटेड इज इक्वल टू 0. सो त्याचाच अर्थ काय की x इज इक्वल टू 0 असेल किंवा x इज इक्वल टू 1 असेल. सो याचं सोल्युशन मिळालं आपल्याला या ठिकाणी. आता याचा यूज करणार आहोत आपण आणि डायग्राम ड्रॉ करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल y स्क्वेअर इज इक्वल टू x आहे, म्हणजे ते जे आहे ते पॅराबोलाचं इक्वेशन आहे. सो तो जो पॅराबोला आहे तर तो आपल्याला त्याच्या गिव्हन व्हॅल्यूज वरून फाइंड आउट करायचा आहे. आणि शिवाय या ठिकाणी आपण जे दोन रूट्स फाइंड आउट केले होते एक्सचे, दॅट इज x इज इक्वल टू 0 और x इज इक्वल टू 1. याचा अर्थ काय की x इज इक्वल टू 0 म्हणजे 0,0 हा जर पॉइंट घेतला, 0 हा पॉइंट घेतला आपण, तर त्या पॉइंट म्हणजे तो जो आहे x ते दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाईड करणार आहे. जर आपण बघितलं पहिल्या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू 0 टाकली तर आपल्याला या ठिकाणी y स्क्वेअर 0 म्हणजेच y 0 मिळणार आहे. आणि सिमिलरली इथे पण y इज इक्वल टू 0, सो डायरेक्टली 0 मिळणार. म्हणजे हे जी व्हॅल्यू आहे तर तो असा पॉइंट असणार आहे, त्या दोन कर्वचा इंटरसेक्शन पॉइंट असणार आहे, म्हणजे त्या पॉइंटमध्ये ह्या कर्व एकमेकींना कुठेतरी इंटरसेक्ट करणार आहेत. सो त्याच्यासाठी आता आपण काय करत आहोत, डायग्राम ड्रॉ करायची आपल्याला. सो पहिल्यांदा x ऍक्सिस y ऍक्सिस ड्रॉ करा. आता या ठिकाणी पॅराबोला ड्रॉ करायचा आहे आपल्याला. सो ड्रॉ करण्यासाठी एक सिंपल आहे की तुम्ही आधी ह्या 0 ही व्हॅल्यू आहे ती टाकली तर आपल्याला कळते की 0 0चा आन्सर येते. ठीक आहे. जर x ची व्हॅल्यू 0 टाकली तर ऑटोमॅटिकली y 0 मिळते, म्हणजे इथे ओरिजिनलाच तो पॉइंट असणार आहे. आता याच्या पुढची एक व्हॅल्यू टाकून बघूया आपण. सो x इज इक्वल टू 1. जर आपण x इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू याच्यात पुटअप केली तर y स्क्वेअर इज इक्वल टू 1, म्हणजेच y ची व्हॅल्यू किती मिळाली, 1. म्हणजे या ठिकाणी हा जो पॉइंट असणार आहे इथे 1 आणि इथे आपल्या y ऍक्सिस वरती 1. सो हा जो पॉइंट असणार आहे 1,1. सो या ठिकाणी तो पॉइंट जो असणार आहे तो आपल्या पॅराबोलावरती असणार आहे. म्हणजे ह्या पॉइंट पासून आपण एक नॉर्मल इन जनरल कर्व काढू शकतो. आपल्याला इथे काय एकदम अॅक्युरेट डायग्राम नाही काढायची, बस जस्ट ती आउटलाईन कळली पाहिजे. सो हा अशा प्रकारचा पॅराबोला येईल जो 1 1 आणि 0 0 या दोन ओरिजिनच्या ह्याच्यामधून जातोय. त्यानंतर ना y इज इक्वल टू x. सो आता या ठिकाणी बघा x इज इक्वल टू 0 असेल तर y पण 0 येईल, म्हणजे हाच पॉइंट येईल. आणि जर x इज इक्वल टू 1 टाकला आपण त्याच्यामध्ये तर 1 इज इक्वल टू 1, म्हणजेच y इज इक्वल टू 1 मिळेल. सो 1 1 हा पॉइंट मिळेल त्या लाईनवरचा. सो आता हे जे आहे y इज इक्वल टू x हे लाईनचं इक्वेशन आहे, त्याच्यावरचे 2 पॉइंट आपल्याला मिळाले की जे ते लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाईड करतात. सो त्या 2 पॉइंट मधून आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. सो ते झालं आपलं लाईनची, म्हणजे हे जे काय आहे ती कर्व झाली आपली. आता या ठिकाणी बघा ह्या कर्व ऑलरेडी ड्रॉ करून झालेले आहेत आपल्या, आणि हा जो पॉइंट आहे तर ते जे काय आहे या ठिकाणी लिमिट तर ते 1 येईल, आणि या ठिकाणी जे काय आहे तर ते x इज इक्वल टू 0 हे लिमिट आहे. म्हणजे आपल्याला लोअर लिमिट 0 मिळालं, अप्पर लिमिट 1 मिळालं. आणि हे बघा आता ही जी कर्व आहे वरच्या साईडने दिसतीये तुम्हाला इकडून, ती कुठली कर्व आहे,
पॅराबोलाची कर्व आहे आणि लोअर साईडला जी दिसते ती स्ट्रेट लाईनची कर्व आहे. सो म्हणजे या ठिकाणी आपल्याला y1 आणि y2 हे दोन्ही आयडेंटिफाय करता आले. सो आता त्याचा यूज करायचा आहे आपल्याला. सो बघूया. सो रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1. सो आता या ठिकाणी जसं आपण फाइंड आउट केलं की इथे लोअर लिमिट म्हणजेच ही जी लाईन आहे त्या दोन कर्व्सच्या एकत्रित येण्याची तर ती 0 आहे आणि या ठिकाणी 1. सो फ्रॉम 0 to 1 y1 minus y2 dx हा आपला फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये आपण डायग्रामवरून y1 आणि y2 आयडेंटिफाय केलेले आहे. सो आता या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेलं होतं y² इज इक्वल टू x हे पॅराबोलाचं इक्वेशन दिलं होतं. तर आता आपल्याला ह्याचं जे इक्वेशन आहे ते इन टर्म्स ऑफ x तर मिळवायचे पण इथे y² आहे. सो तो स्क्वेअर काढून टाकायचा आहे म्हणून दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेऊया. सो काय मिळेल आपल्याला y इज इक्वल टू रूट एक्स. सो हे आपलं पॅराबोलाचं इक्वेशन झालं आणि y इज इक्वल टू एक्स हे सेकंड इक्वेशन आपल्याला ऍज इट इज फॉर्म मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे आता आपण डायरेक्टली म्हणू शकतो लेट y1 इज इक्वल टू रूट एक्स म्हणजे आपली पहिली कर्व जी सगळ्यात वरती आहे ती आणि y2 इज इक्वल टू एक्स ही आपली जी स्ट्रेट लाईन आहे ती दुसरी कर्व. सो आता या ठिकाणी y1 y2 मिळाले, लिमिट्स मिळाले 0 to 1. सो आता डायरेक्टली ह्या दोन व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करूया आणि रिक्वायर्ड एरिया फाइंड आउट करूया. सो रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 रूट एक्स मायनस एक्स dx. ठीक आहे. सो या ठिकाणी y1 म्हणजेच रूट एक्स होता आपला आणि y2 म्हणजे एक्स त्या व्हॅल्यू पुटअप केल्या. आता या ठिकाणी यांचं एकत्रित इंटिग्रेशन आहे. सो नेक्स्ट स्टेप आपण ते सेपरेट करूया. सो इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1. आता जो रूट एक्स होता त्याला आपण पॉवरच्या फॉर्म मध्ये लिहू दॅट इज एक्स रेस टू हाफ dx मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 x dx. आता या ठिकाणी आपण इंटिग्रेशन फाइंड आउट करतोय. सो एक्स रेस टू एन आहे. सो त्याचा जो फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डीएक्सचा दॅट इज एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 तर तो यूज करतो या ठिकाणी आपण. सो इज इक्वल टू आता हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये येणार आहे कारण आपल्याला इथे लिमिट लिहायची आहे. सो एक्स रेस टू या ठिकाणी बघा हाफ प्लस 1 केलं तर किती येतं 3/2 आणि होल डिवायडेड बाय अगेन तीच टर्म दॅट इज 3/2. या ठिकाणी हे ब्रॅकेट कम्प्लीट होईल. इथे लोअर लिमिट इज 0 अँड अप्पर लिमिट इज 1 मायनस या ठिकाणी एक्स आहे. सो त्याचं इंटिग्रेशन येईल एक्स रेस टू 1 प्लस 1 दॅट इज एक्स स्क्वेअर अपॉन 2 आणि अगेन या स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट झाल्यानंतर इथे लोअर लिमिट 0 अँड अप्पर लिमिट इज 1. सो आता नेक्स्ट आपण काय करणार आहोत अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहोत. सो इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी बघा हा 3/2 आहे. सो हा 2 वरती जाऊन मल्टिप्लाय होईल म्हणजे 2/3 होईल. सो तो 2/3 हा बाहेर येईल आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये काय राहील एक्स रेस टू 3/2. सो आधी अप्पर लिमिट पुट करू दॅट इज 1. सो 1 रेस टू 3/2 मायनस लोअर लिमिट 0 रेस टू 3/2 हे ब्रॅकेट कम्प्लिटेड मायनस या ठिकाणी बघा 1/2 कॉन्स्टंट आहे. सो तो बाहेर येईल आणि ब्रॅकेटमध्ये काय राहील फक्त एक्स स्क्वेअर. सो अप्पर लिमिट पुट करू दॅट इज 1. सो 1 स्क्वेअर मायनस लोअर लिमिट आहे 0 सो 0 स्क्वेअर हे ब्रॅकेट कम्प्लिटेड आणि लास्ट वन इज ब्रॅकेट कम्प्लिटेड. आता या ठिकाणी बघा 1 रेस टू 3/2 म्हणजे 1 येईल 0 म्हणजे ते 0 होऊन जाईल आणि या ठिकाणी पण 1 स्क्वेअर इज 1 अँड मायनस 0. सो हे दोन्हींचे आन्सर 1 येत आहेत. सो इज इक्वल टू आपल्याला मिळेल 2/3 इंटू 1 मायनस 1/2 इंटू 1. आता याला सिम्प्लिफाय करू दॅट इज 2/3 मायनस 1/2 आणि यांची सबट्रॅक्शन केले तर आपल्याला मिळेल 1/6. सो फायनली आपल्याला काय मिळालं एरिया इज इक्वल टू 1/6 स्क्वेअर युनिट. सो हे झालं आपलं फायनल आन्सर या एक्झाम्पलचं. सेकंड क्वेश्चन आहे फाइंड एरिया बिटवीन पॅराबोला y² इज इक्वल टू 8x अँड द स्ट्रेट लाईन y इज इक्वल टू 2x. सो अगेन या ठिकाणी आपल्याला परत दोन कर्वचे इक्वेशन दिलेले आहेत आणि आपल्याला दोन कर्वच्या मध्ये जो काही एरिया आहे तो फाइंड आउट करायचा आहे. सो सुरुवात करूया सोल्युशनला. सोल्युशन गिवन इक्वेशन ऑफ कर्व्स आर. सो कर्व्सचे जे काही दोन इक्वेशन दिले आहेत तर त्यातलं पहिलं आहे y² इज इक्वल टू 8x याला आपण इक्वेशन नंबर 1 डिनोट करतोय आणि y इज इक्वल टू 2x याला आपण इक्वेशन नंबर 2 असं डिनोट करतोय. सो आता आपल्याला काय करायचंय सेकंड इक्वेशन जे आहे y इज इक्वल टू 2x याचा यूज करून फर्स्ट इक्वेशनला सिम्प्लिफाय करायचंय. सो पुट y इज इक्वल टू 2x इन इक्वेशन 1. सो y² इज इक्वल टू 8x हे इक्वेशन होतं आपलं. सो yच्या जागी आपण 2x पुट करतोय इक्वेशन 2 वरून. सो 2x ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 8x जर हा स्क्वेअर करून घेतला तर दॅट इज येतो 4x स्क्वेअर इज इक्वल टू 8x. आता हा 8x पलीकडे शिफ्ट करा. सो 4x स्क्वेअर मायनस 8x इज इक्वल टू 0. सो आता या ठिकाणी बघा 4x ह्या दोघांमधून कॉमन निघेल. सो 4x ब्रॅकेटमध्ये राहील या ठिकाणी फक्त x राहील आणि या ठिकाणी -2 हे ब्रॅकेट कम्प्लिटेड इज इक्वल टू 0.
सो ते याच्यावरून आपल्याला दोन आन्सर काय मिळतात याचे, की 4x इज इक्वल टू 0 असेल किंवा x मायनस 2 इज इक्वल टू 0. जर 4x इज इक्वल टू 0 असेल तर त्याचा अर्थ काय, x इज इक्वल टू 0. आणि जर x मायनस 2 हा 0 असेल तर त्याचा अर्थ काय, x इज इक्वल टू 2. सो या ठिकाणी आपल्याला ते 2 पॉईंट मिळाले की त्या 2 पॉईंटमध्ये ती ज्या 2 कर्व आहेत त्या एकमेकांना इंटरसेक्ट करतात. आता जसं आपण फर्स्ट एक्झाम्पल मध्ये ह्या 2 पॉईंटचा यूज करून डायग्राम ड्रॉ केली होती तसंच आपण करणार आहोत. सो आता बघा 0 जर टाकलं तर या ठिकाणी आपला y² इज इक्वल टू 8x हे इक्वेशन होतं पॅराबोलाचं आणि y इज इक्वल टू 2x हे लाईनचं इक्वेशन आहे. जर 0 x इज इक्वल टू 0 टाकलं तर ऑटोमॅटिकली y पण 0 मिळते. या ठिकाणी पण x इज इक्वल टू 0 टाकलं तर y इज इक्वल टू 0 मिळते. ठीक आहे. सो बघा या ठिकाणी ओरिजिन मध्ये हे दोन्ही इंटरसेक्ट होतात. आणि त्यानंतर x इज इक्वल टू 2 टाकून बघूया. जर आपण या ठिकाणी x इज इक्वल टू 2 टाकला तर 8 इंटू 2 किती होतं, 16 होतं. सो y² इज इक्वल टू 16 म्हणजे y किती झाला, 4 झाला. म्हणजे हा जो काही पॉइंट आहे या ठिकाणी तो 4 असणार आहे. आणि सिमिलरली x साठी पण काय, जर आपण x इज इक्वल टू 2 टाकलं तर y इज इक्वल टू काय मिळेल, 2 इंटू 2 दॅट इज 4. म्हणजे 2,4 हे जे काही 2 पॉइंट आहेत तर त्या हा जो काही पॉइंट आहे 2,4. सो या ठिकाणी ह्या 2 कर्व एकमेकांना इंटरसेक्ट होणार आहे. सो आधी इन जनरल आपण y² इज इक्वल टू 8x याच्यासाठीचा पॉईंट फाइंड आउट करून घेतला होता की जर x इज इक्वल टू 2 असेल त्या केसमध्ये y इज इक्वल टू 4 मिळाला होता. म्हणजे इथे एक पॉईंट होता आणि ते ओरिजिनचा एक पॉईंट होता. सो ओरिजिन पासून त्या पॉईंट पर्यंत जायला अशी कर्व काढा आणि पॅराबोला असल्यामुळे ती सिमेट्रिक असते या साईडला पण. सो ती इथून एक कर्व काढून घ्या. सो ही टोटल एक कर्व झाली आपली आधी पॅराबोलाची. आणि त्याच्यानंतर ना आपण 2 पॉईंट्स आपल्याला या ठिकाणी मिळाले होते. x इज इक्वल टू 0 टाकलं तर y इज इक्वल टू 0 मिळते. म्हणजे हा 0,0 हा पहिला पॉईंट. आणि x इज इक्वल टू 2 टाकला या इक्वेशन मध्ये तर y इज इक्वल टू किती मिळतं, 4 मिळते. सो दॅट इज 2,4 हा नेक्स्ट पॉईंट. सो इथला हा एक पॉईंट आणि हा पॉईंट मिळाल्यावरती त्या दोन्हीमधून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करा. ते काय झालं आपली y इज इक्वल टू 2x याचा ग्राफ झाला. सो अशा पद्धतीने 2 कर्वचे ग्राफ काढून होतात. सो आता या ठिकाणी बघा ही वरच्या साईडला जी दिसतीये ती पॅराबोलाची कर्व आहे म्हणजे आपण त्याला y1 म्हणणार आहोत. आणि ही खालच्या बाजूने जी दिसत आहे ती y2 म्हणजे स्ट्रेट लाईन आहे त्याचा ग्राफ आहे तो. तर ती दुसरी कर्व येईल आपली दॅट इज y2. आणि ह्यांच्यामध्ये जो काही शेडेड पोर्शन दिसतोय तर तो एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता लिमिट बघा या ठिकाणी हे ज्या 2 कर्व आहेत त्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये बघा इथे 0 पासून सुरुवात होतीये आणि कुठपर्यंत त्यांच्या अंडरचा एरिया आपण फाइंड आउट करू शकतो तर 2 पर्यंत. याच्या पुढे गेलात तर ह्या दोन्हींचं काय होतंय, कर्व चेंज होतात आणि तो एरिया इन्फिनिट कडे जातो. सो तो एरिया नाही फाइंड आउट करायचा आपल्याला, फायनाईट एरिया फाइंड आउट करायचा आहे. सो हा जो काही मध्ये शेडेड पोर्शन दिसतोय तर तो एरिया आपण फाइंड आउट करणार आहोत. सो आपल्याला लिमिट काय मिळाले, 0 पासून 2 पर्यंत हे लिमिट मिळाले. आता आपण इक्वेशन हे जे आहेत त्यांना y1 y2 च्या फॉर्म मध्ये लिहून घेऊ आणि मग एरिया फाइंड आउट करू. सो नाव फ्रॉम इक्वेशन 1 y² इज इक्वल टू 8x अँड देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेऊया. सो y इज इक्वल टू √x. सो त्या ठिकाणी बघा अप्पर साईडला जो होता तो पॅराबोला होता आपला. सो लेट y1 इज इक्वल टू √x हे पॅराबोलाचं इक्वेशन आहे अँड y2 इज इक्वल टू 2x हे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे. सो y1 y2 मिळाले या ठिकाणी आणि डायग्राम वरून आपल्याला अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पण मिळाले. दॅट इज लोअर लिमिट इज 0 अँड अप्पर लिमिट इज 2. सो त्या व्हॅल्यूज टाकून आपण एरिया फाइंड आउट करूया. सो रिक्वायर्ड एरिया कॅपिटल A इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 2 ब्रॅकेटमध्ये y1 मायनस y2 dx. आता या दोघांच्या व्हॅल्यू टाकूया. सो इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 2 y1 ची व्हॅल्यू आहे √8x मायनस y2 ची व्हॅल्यू आहे 2x. या ठिकाणी ब्रॅकेट कम्प्लिटेड dx. आता या ठिकाणी एकत्र इंटिग्रेशन आहे. सो नेक्स्ट स्टेप सेपरेट करूया. सो इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 2 √8x dx मायनस या ठिकाणी 2 कॉन्स्टंट आहे सो तो बाहेर येईल इंटिग्रेशनच्या आणि आतमध्ये येईल इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 2x dx. आता नेक्स्ट यांचं इंटिग्रेशन फाइंड आउट करूया. सो आता या ठिकाणी बघा √8x आहे. सो आपला जो लॉज ऑफ सर्ड आहे त्याच्यानुसार √A इंटू बी असेल तर त्याला √A इंटू √B असं लिहू शकतो. सो त्या ठिकाणी जर हा √A आपण सेपरेट लिहिला तो कॉन्स्टंट होईल म्हणून तो इंटिग्रेशनच्या बाहेर येईल √8 आणि इंटिग्रेशन येईल 0 टू 2 आणि आता √x आहे सो एक्सच्या पॉवर मध्ये लिहूया. सो x⁻½ dx मायनस 2 आणि इंटू ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी याचं इंटिग्रेशन येईल दॅट इज x²/2 ब्रॅकेट कम्प्लिटेड आणि इथे लोअर लिमिट 0 अँड अप्पर लिमिट इज 2.
सो इज इक्वल टू रूट 8 इंटू ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी एक्स रेस टू हाफ याचं इंटिग्रेशन आहे, दॅट इज एक्स रेस टू 3/2 अपॉन 3/2. या ठिकाणी ब्रॅकेट कम्प्लिटेड आणि 0 आणि 2 लिमिट्स लिहिले आपण या ठिकाणी. आता या ठिकाणी बघा 1/2 जो आहे तो कॉन्स्टंट आहे, सो तो बाहेर येईल. सो 2/2 ब्रॅकेटच्या आतमध्ये इथे एक्स स्क्वेअर राहील. सो अप्पर लिमिट पुट करू, दॅट इज 2 स्क्वेअर मायनस लोअर लिमिट इज 0 स्क्वेअर. ब्रॅकेट कम्प्लिटेड. आता याला सिम्प्लिफाय करूया. सो आता या ठिकाणी बघा 3/2 आहे, सो हा 2 वरती जाऊन मल्टिप्लाय होईल. सो दॅट इज 2√8 अपॉन 3 असं मिळेल. कॅपिटल ए इज इक्वल टू √8 इंटू 2 अपॉन 3 आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये एक्स रेस टू 3/2 राहिला होता. सो त्याच्यामध्ये अप्पर लिमिट पुट करू. सो 2 रेस टू 3/t मायनस लोअर लिमिट 0. सो 0 रेस टू 3/2 ब्रॅकेट कम्प्लिटेड मायनस त्या ठिकाणी 2/2 होतं, सो ते 1 येईल आणि ब्रॅकेटमध्ये 2 स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर होता. सो 2 स्क्वेअर इज 4 अँड मायनस 0. या ठिकाणी ब्रॅकेट कम्प्लिटेड. नेक्स्ट आता इज इक्वल टू 2 इंटू √8 डिवायडेड बाय 3 ब्रॅकेटमध्ये 8 रेस टू 1/2. ठीक आहे. सो आता 2 रेस टू काय 3/2 आहे, त्यालाच आपण कसं लिहू शकतो 8 रेस टू 1/2. म्हणजे आधी आपण 2 चा क्यूब करून घेतला आणि मग त्याचा स्क्वेअर रूट घेतोय, दॅट इज 8 रेस टू 1/2 मायनस 0 येईल याचा आन्सर आणि -4 हा याचा आन्सर येईल. आता ह्याच्यात या ठिकाणी बघा हा रूट 8 रेस टू 1/2 आहे म्हणजेच √8 आहे. सो इज इक्वल टू 2 इंटू √8 डिवायडेड बाय 3 इंटू √8 हे जे आहे ते 0 होऊन जाईल आणि -4. सो √8 इंटू √8 काय होईल 8 होईल. सो इज इक्वल टू 2 इंटू 8 अपॉन 3 -4 दॅट इज इक्वल टू 16/3 -4. याला जर आपण बेस सेम करून घेतलं तर ते येईल इज इक्वल टू 16/3 -12/3. सो बेस सेम आहे, यांची सबट्रॅक्शन होईल. सो 16 - 12 इज 4. सो फायनली आपल्याला काय मिळेल ए इज इक्वल टू 4/3 स्क्वेअर युनिट. सो हे झालं आपलं फायनल आन्सर या एक्झाम्पलचं. थर्ड एक्झाम्पल आहे फाइंड द एरिया एनक्लोज बाय द पॅराबोला y² इज इक्वल टू x अँड x² इज इक्वल टू y. सो आता याचा जे काही एक्झाम्पल आहे आपल्याला ते सॉल्व्ह करायचे. या ठिकाणी 2 पॅराबोला दिलेले आहेत. सो बघूया आता याचे कर्व्हचा जो काही ग्राफ आहे तो कसा येईल. सो सुरुवात करूया. सोल्युशन गिवन इक्वेशन ऑफ कर्व्स आर y² इज इक्वल टू x, याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणतोय, आणि x² इज इक्वल टू y त्याला आपण इक्वेशन नंबर 2 असं म्हणतोय. सो आता पुट y इज इक्वल टू x². सो या इक्वेशन मधून y इज इक्वल टू x² ही जी काही टर्म आहे ती आपण पुट करणार आहोत इक्वेशन नंबर 1 मध्ये. सो इक्वेशन 1 काय आपलं y² इज इक्वल टू x आहे. सो yच्या जागी आपण काय पुट करणार आहोत x². सो x² आणि होल ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू x हे जे आहे ते ऍज इट इज. म्हणजेच आता हा x² आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे ब्रॅकेटचा. सो ते काय होईल x⁴ होईल आणि इज इक्वल टू x येईल. आता हा जर x इकडे घेतला आपण तर ते काय होईल x⁴ मायनस x इज इक्वल टू 0. सो आपला जो x आहे तो कॉमन येईल आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये येईल x³ - 1 ब्रॅकेट कम्प्लिटेड इज इक्वल टू 0. सो याच्यावरून आपल्याला आता लिमिट फाइंड आउट करायचे. सो आता या ठिकाणी बघा x आणि x³ - 1 आहे. सो x इज इक्वल टू 0 असेल. ठीक आहे, हे पहिलं लिमिट असेल आणि या ठिकाणी x³ - 1 आहे. सो x³ - 1 इज इक्वल टू 0 दॅट इज x³ इज इक्वल टू 1. सो x इज इक्वल टू 1 ही त्याची व्हॅल्यू येईल. ऍक्च्युली या ठिकाणी आपण क्यूब रूट फाइंड आउट करतोय, म्हणजे या ठिकाणी 3 रूट्स येतात, पण जे उरलेले 2 रूट आहेत या ठिकाणी ते कॉम्प्लेक्स नंबर येतात आणि आपण हे सगळं जे आहे ते रिअल फील्डमध्ये बघतोय म्हणून आपण रिअल नंबर कन्सिडर करणार आहोत. सो त्यातलं एक जे रूट असतं ते असतं x इज इक्वल टू 1. सो आपल्याला x इज इक्वल टू 1 मिळालं आणि x इज इक्वल टू 0 हे 2 रूट्स मिळाले. आता फ्रॉम इक्वेशन 1 आपण इथे जे काय आहे त्याला लिहून घेतले, पण त्याच्या आधी आपण ग्राफ बघूया ते ग्राफ कसे येतात ते. सो आपल्याकडे 2 पॅराबोलाचे इक्वेशन होते, दॅट इज y² इज इक्वल टू x आणि नेक्स्ट वन होता इज x² इज इक्वल टू y. सो आता हा जो आहे y² इज इक्वल टू x हा आपला फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये येतो आणि x² इज इक्वल टू y जो आहे तो आपला फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये येतोय. सो या ठिकाणी बघा जर आपण x इज इक्वल टू 0 पुट केलं तर त्यावेळेस आपल्याला y किती मिळतोय 0, म्हणजे ओरिजिनचा एक पॉइंट आला. सपोज आपण x इज इक्वल टू 1 सबस्टिट्यूट केलं तर y इज इक्वल टू किती मिळतोय 1, म्हणजेच 1,1 हा एक पॉइंट मिळतोय म्हणजे इथला. आता हा y² इज इक्वल टू x असल्यामुळे ही स्मूथ कर्व येईल अशी. ठीक आहे, आता दुसरं गावूया आपण दुसऱ्या याच्यामध्ये, तर तो पण अगेन पॅराबोला आहे. सो x² इज इक्वल टू y. जर आपण या ठिकाणी y ची व्हॅल्यू 0 टाकली तर काय मिळेल x इज इक्वल टू 0 मिळेल, म्हणजे हा ओरिजिन मधला एक पॉइंट मिळेल. आणि जर y इज इक्वल टू 1 टाकला तर x ची व्हॅल्यू पण 1 मिळेल.
सो 1,1 हा एक पॉईंट येईल। आता ह्या दोघांच्या नेचर म्हणजे हे जे काही कर्वचे इक्वेशन दिले त्याच्यावरून जर y² इज इक्वल टू एक्स असेल तर अशा टाईपचे जे पॅराबोला असतात ते एक ह्या फॉर्ममध्ये येतात किंवा हे इकडल्या बाजूला एक असे येतात आणि दुसरे जे आहे x² इज इक्वल टू वाय ते तशा फॉर्ममध्ये असतील तर ते वरती फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये येतील किंवा थर्ड किंवा फोर्थ क्वाड्रंटमध्ये येतात। पण आपण युजली हे सगळे जे एक्झाम्पल आहेत तर तो जो काही एरिया आहे तो आपण इन जनरल फर्स्ट क्वाड्रंटमध्येच फाइंड आउट करतोय, त्यामुळे शक्यतो वरच्या बाजूचेच पॅराबोला आपल्याला दिलेले असतात। सो या ठिकाणी दोघांचा कॉमन पॉईंट मिळाला होता, सो याच्यासाठी हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट मिळाला। सो स्मूथ कर्व येईल या ठिकाणी पॅराबोलाची अशी। सो आता बघा या ठिकाणी दोन कर्व्स मिळाले होते आपल्याला। सो वरच्या बाजूला जी कर्व आहे ती आहे आपली y² इज इक्वल टू एक्स साठीची आणि खालच्या बाजूला जी कर्व आहे ती x² इज इक्वल टू वाय या पॅराबोलाची। तर याच्यावरून आपलं हे जे आहे वरचं ते y1 होईल आणि हा y2 होईल। सो फ्रॉम इक्वेशन 1 होतं आपलं y² इज इक्वल टू एक्स, तर त्याच्यावरून आपल्याला काय मिळेल y इज इक्वल टू रूट। सो लेट y1 इज इक्वल टू रूट एक्स हे आपलं पहिले कर्व झाली वरच्या बाजूची पॅराबोलाची अँड सेकंड कर्व मध्ये y2 इज इक्वल टू x²। सो हे डायरेक्टली y इज इक्वल टू x² आहे, सो ते ऍज इट इज यूज करणार आहोत आपण। आणि आता या ठिकाणी आपल्याला ए आणि बी ची व्हॅल्यू पण मिळाली होती। बघा या ठिकाणी हे दोन कर्व जे आहेत ते या ठिकाणी इंटरसेक्ट होतात। सो हा शेडेड पोर्शन जो आहे त्याचा एरिया फाइंड आउट करायचा आपल्याला। सो या ठिकाणी लोअर लिमिट जे आहे एक्सचं ते 0 आहे आणि या ठिकाणी एक्सचं अप्पर लिमिट जे किती आहे ते 1 आहे। सो लिमिट पण मिळाले, कर्व्स पण मिळाले आपल्याला y1 y2। सो एरिया फाइंड आउट करूया। रिक्वायर्ड एरिया इज गिवन बाय कॅपिटल A इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 y1 मायनस y2 dx। सो आता नेक्स्ट y1 y2 च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया। सो इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 y1 इज रूट एक्स मायनस y2 इज x², या ठिकाणी ब्रॅकेट कम्प्लिटेड dx। सो आता यांचं एकत्रित इंटिग्रेशन आहे, नेक्स्ट स्टेप आपण ते सेपरेट करूया। सो इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 x रेस टू हाफ, रूट जो आहे त्याला x रेस टू हाफ पॉवरच्या फॉर्म मध्ये लिहिलं dx मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 x² dx। आता या ठिकाणी नेक्स्ट स्टेप असणार आहे, आपण यांचे इंटिग्रेशन फाइंड आउट करणार आहोत। सो इज इक्वल टू या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये येतील। सो x रेस टू हाफ आहे, सो त्याचं इंटिग्रेशन येईल x रेस टू हाफ प्लस हाफ आणि डिवायडेड बाय हाफ प्लस हाफ, दॅट इज x रेस टू 3/2 आणि होल डिवायडेड बाय 3/2। या ठिकाणी हे ब्रॅकेट कम्प्लीट होईल, इथे लोअर लिमिट इज 0 आणि अप्पर लिमिट इज 1 मायनस x² आहे त्याचं इंटिग्रेशन येईल x रेस टू 2 प्लस 1 दॅट इज 3 आणि डिवायडेड बाय 2 प्लस 1 दॅट इज 3। अगेन हे स्क्वेअर ब्रॅकेट या ठिकाणी कम्प्लिटेड, इथे लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट इज 1। सो आता ह्याच्यामध्ये अप्पर लिमिट लोअर लिमिटच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया। सो इज इक्वल टू आता या ठिकाणी बघा 3/2 होता, सो हा 2 वरती जाऊन मल्टिप्लाय होईल, सो हा 2/3 होईल, तो कॉन्स्टंट आहे सो तो बाहेर येईल 2/3 ब्रॅकेटमध्ये काय राहील x रेस टू 3/2। सो आधी अप्पर लिमिट पुट करू, दॅट इज 1 रेस टू 3/2 मायनस लोअर लिमिट 0 रेस टू 3/2, या ठिकाणी हे ब्रॅकेट कम्प्लिटेड मायनस या ठिकाणी 1/3 कॉन्स्टंट आहे, सो तो अगेन स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर येईल। सो 1/3 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये अप्पर लिमिट पुट करू, सो x³ आहे, सो 1³ मायनस लोअर लिमिट पुट केलं तर 0³ या ठिकाणी हे ब्रॅकेट कम्प्लिटेड। आता नेक्स्ट याला सिम्प्लिफाय करूया। सो देअरफॉर a इज इक्वल टू 2/3, इथे ब्रॅकेटमध्ये 1 येईल त्यात आन्सर आणि मायनस 1/3 आणि अगेन ब्रॅकेटमध्ये 1 येईल। सो याला सिम्प्लिफाय करू, दॅट इज 2/3 मायनस 1/3। सो बेस सेम आहे, न्यूमरेटरचे सबट्रॅक्शन होईल, दॅट इज 2 मायनस 1 इज 1। सो फायनली आपल्याला a इज इक्वल टू काय मिळालं 1/3 स्क्वेअर युनिट। सो हे झालं आपलं फायनल आन्सर। सो फोर्थ प्रॉब्लेम आहे फाइंड द एरिया एनक्लोज बाय द सर्कल x² प्लस y² इज इक्वल टू 8 अँड स्ट्रेट लाईन y इज इक्वल टू x। सो आता या ठिकाणी आपल्याला सर्कल एक कर्व आहे आणि दुसरी जी कर्व आहे ती स्ट्रेट लाईन आहे आणि आता त्या दोघांनी जो काही एरिया इनक्लोज केलाय फर्स्ट क्वाड्रंटमध्ये तो एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा, म्हणजे त्या दोन्ही कर्वच्या मधला एरिया। सो बघूया याचं सोल्युशन आधी। सो गिवन इक्वेशन ऑफ कर्व्स आर, सो फर्स्ट इक्वेशन आहे x² प्लस y² इज इक्वल टू 8, याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणतोय आणि y इज इक्वल टू x याला इक्वेशन नंबर 2। सो आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत y इज इक्वल टू x, सो हे जे काय आहे त्याचं यूज करणार आहोत। सो पुट y इज इक्वल टू x इन इक्वेशन 1। सो इक्वेशन 1 मध्ये त्याची व्हॅल्यू टाकू, सो ते काय होईल x² प्लस x² इज इक्वल टू 8, देअरफॉर 2x² इज इक्वल टू 8। सो त्याच्यावरून या ठिकाणी बघा x² इज इक्वल टू 4 होऊन जाईल, हा 2 इकडे जाऊन डिवाइड होईल, सो x² इज इक्वल टू 4
आणि जर दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला काय मिळेल, एक्स इज इक्वल टू प्लस मायनस 2. म्हणजे बघा एक्स 2चं जर स्क्वेअर केला तर तो 4 येतो, मायनस 2चा स्क्वेअर केला तरी 4 येतो. सो आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या, दॅट इज एक्स इज इक्वल टू आणि एक्स इज इक्वल टू -2. सो आता ह्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत आपल्याला. म्हणजे आता आपल्याला लिमिट या ठिकाणी आता शोधायचे ऍक्च्युली ग्राफवरून, कारण या ठिकाणी -2 आणि 2 हे असे लिमिट नाही येते आपले. सो आधी आपण डायग्राम बघूया. बघा आपल्याला सर्कल दिलेला आहे. सर्कल जे आहे ते x² + y² इज इक्वल टू 8. म्हणजे जे काही आपलं स्टँडर्ड सर्कल असतं, ज्याचं सेंटर जे असतं ते ओरिजिन असतं, तर त्याचा जो जनरल फॉर्म असतो तो असतो x² + y² इज इक्वल टू r². ठीक आहे. सो आपल्याला r² किती दिलेला आहे, या ठिकाणी 8 दिलेला आहे, बरोबर. म्हणजे जर आपण त्याचं रूट फाइंड आउट केलं तर ते किती येईल, 2√2. म्हणजे जे सर्कल आपण ड्रॉ करणार आहोत त्याचं सेंटर काय असणार आहे, ओरिजिन असणार आहे, आणि ही जी काही रेडियस असणार आहे या ठिकाणी, तर ते जे डिस्टन्स किती असणार आहे, 2√2 एवढा डिस्टन्स असणार आहे. आणि त्या डिस्टन्स वरून आपण काय करणार आहे, सर्कल ड्रॉ करणार आहे. ठीक आहे. सो ही आपली पहिली कर्व झाली, दॅट इज सर्कल. आता नेक्स्ट पुढचं आहे आपलं y इज इक्वल टू एक्स. ही स्ट्रेट लाईन आहे. सो ते या स्ट्रेट लाईन मध्ये बघा, ज्यावेळेस आपण x इज इक्वल टू 0 टाकू त्यावेळेस ते 0 टाकलं तर 0 मिळेल. सो त्या ठिकाणी आपल्याला काय मिळालं, 1 पॉईंट मिळाला. दुसरं आपण x इज इक्वल टू 1 जर टाकलं त्यामध्ये तर y इज इक्वल टू काय मिळेल, 1. म्हणजे या ठिकाणी 1 असेल तर इथे 1 आणि इकडे पण 1 मिळेल. आता x इज इक्वल टू 2 टाकूया आपण. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला 2 पर्यंत मिळालेला आहे. सो 2 टाकून बघूया. सो x इज इक्वल टू 2 असेल तर त्यावेळेस y इज इक्वल टू 2 मिळतोय. आणि हा जो पॉईंट आहे तो या ठिकाणी येईल. आणि हा जो पॉईंट आहे 2, तर तो हा दोन्ही कर्व्हचा पॉईंट असणार आहे. म्हणजे बघा दोन्ही कर्व्हचा पॉईंट कसा असणार आहे, जर x इज इक्वल टू 2 पुट केला तर y इज इक्वल टू 2. म्हणजे आपल्याला ते इक्वेशन सॅटिस्फाईड करते. आणि जर ह्या इक्वेशन मध्ये आपण x इज इक्वल टू 2 टाकलं आणि y इज इक्वल टू 2 टाकलं तर x² इज 4 प्लस परत y ची व्हॅल्यू पण 2 असेल तर 2² इज 4. सो 4 + 4 केलं तर 8. सो हे पण इक्वेशन ते सॅटिस्फाईड करणार आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय की हा जो पॉईंट असणार आहे तो ह्या दोन्ही कर्व मधला कॉमन पॉईंट असणार आहे, त्यामुळेच तर आपल्याला या ठिकाणी रूट मध्ये त्याची व्हॅल्यू मिळाली होती. सो आता बघा या ठिकाणी हा पॉईंट मिळाला आपल्याला, ह्या दोन्ही कर्वच्या इंटरसेक्शनचा पॉईंट. आता ह्याच्या व्यतिरिक्त हा जो पॉईंट इकडे मिळालेला आहे दुसरा इंटरसेक्शनचा, तर तो कुठला असणार आहे, -2 असणार आहे. ठीक आहे. कारण या ठिकाणी -2 मिळाला आपल्याला बघा. सो -2 जर टाकलं तर -2 म्हणजे हे इक्वेशन सॅटिस्फाईड करेल. आणि -2 ची व्हॅल्यू टाकली तर स्क्वेअर केला तर ते 4 येतील दोन्ही पण. सो ते 8 होईल. म्हणजे हा जो पॉईंट इथे मिळाला तो -2 आहे. पण आता आपल्याला याच्याशी काही घेणं देणं नाही, कारण हा थर्ड क्वाड्रंट मधला पॉईंट आहे आणि आपल्याला जो एरिया फाइंड आउट करायचा तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. सो आता या ठिकाणी बघा ही कर्व आहे वरच्या बाजूला. ठीक आहे. ही एक कर्व आहे. आणि आपण सुरुवातीला जेव्हा डेफिनेशन बघितली होती त्याच्यामध्ये आपण काय म्हटलं होतं की 2 कर्व आणि 2 स्ट्रेट लाईन. ठीक आहे. x इज इक्वल टू a आणि x इज इक्वल टू b जे काही लिमिट आहेत त्यांच्या स्ट्रेट लाईन, त्या 2 लाईन आणि त्या 2 कर्व यांच्या मधला जो काही एरिया आहे तो आपण फाइंड आउट केला, बरोबर. सो या ठिकाणी बघा ही एक वरची कर्व, ही जी स्ट्रेट लाईन आहे ती सेकंड कर्व, आणि या ठिकाणी x इज इक्वल टू 0 ही एक लाईन आणि x इज इक्वल टू 2 ही एक लाईन. सो ह्या 2 लाईनच्या मध्ये ह्या 2 कर्व ज्या आहेत त्यांनी एनक्लोज केलेला एरिया म्हणजे हा शेडेड पोर्शन आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये तुमचा -2 चा कुठलाच रोल येत नाहीये. आपल्याला जे काही एरिया फाइंड आउट करायचे त्याचे जे लिमिट सुरुवात होतात ते 0 पासून कुठपर्यंत जातात, 2 पर्यंतच जातात. ठीक आहे. सो आपल्याला या ठिकाणी एक्सचं जे लिमिट आहेत ते मिळाले फ्रॉम 0 to 2. आणि आता आपल्याला कर्व शोधायची की y1 कुठले असेल आणि y2 कुठले असेल. तर बघा वरच्या बाजूला काय आहे, सर्कलची कर्व आहे. म्हणजे वरच्या बाजूला सर्कल आहे आणि खाली स्ट्रेट लाईन आहे. सो हे झालं y1 आपलं आणि हे y2. सो त्याच्यावरून फ्रॉम इक्वेशन 1, सो x² + y² इज इक्वल टू 8 हे आपलं सर्कलचं इक्वेशन आहे. पण आपल्याला y1 इज इक्वल टू सम फंक्शन ऑफ x पाहिजे असतं, म्हणून आपण याला आता सिम्प्लिफाय करणार आहोत. सो y² इज इक्वल टू काय मिळेल, 8 - x². हा x इकडे शिफ्ट होईल. सो आता y² आहे. सो स्क्वेअर रूट घ्या. सो y इज इक्वल टू √8 - x². ठीक आहे. सो हे आपल्याला फंक्शन मिळालं आणि हे जे काय आहे ते आपली पहिली कर्व होईल, दॅट इज y1 आणि y इज इक्वल टू x. सो लेट y1 इज इक्वल टू √8 - x². सो जे काही सर्कलचं इक्वेशन होतं त्याला आपण रिड्यूस केलं होतं yच्या फॉर्ममध्ये. सो हा आपला y1 असणार आहे. अँड y2 इज इक्वल टू x. सो जी काही स्ट्रेट लाईन आहे ते इक्वेशन असणार आहे. सो हिअर आता a इज इक्वल टू 0 आहे आणि b इज इक्वल टू 2 आहे. सो जसं मी सांगितलं तुम्हाला की डायग्राम मध्ये आपण जो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे तेवढाच एरिया कन्सिडर करतोय. सो त्या ठिकाणी जे काही लोअर लिमिट होतं ते 0 मिळालं होतं आपल्याला आणि अप्पर लिमिट जे होतं ते 2 पर्यंत होतं. सो
या ठिकाणी लोअर लिमिट 0 अँड अप्पर लिमिट इज 2 होईल. सो आपल्याला रिक्वायर्ड एरिया जो आहे त्याच्यासाठीचा फॉर्म्युला आहे, रिक्वायर्ड एरिया इज गिव्हन बाय कॅपिटल ए इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 y1 minus y2 dx. सो आता हा जो फॉर्म्युला आहे तो डायरेक्टली यूज करणार आहोत आपण या ठिकाणी. सो आपल्याला y1 y2 मिळालेले आहेत, लिमिट मिळालेले आहेत. सो सॉल्व्ह करूया. इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 ब्रॅकेटमध्ये √8 minus x square minus x dx. सो इथे इंटिग्रेशन एकत्र आहे. नेक्स्ट स्टेप आपण ते सेपरेट करूया. सो इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 √8 minus x square dx minus integration from 0 to 2 x dx. So we have integration square root of a square minus x square dx. So याचं जे काही इंटिग्रेशन आहे त्याचा फॉर्म्युला आहे इज इक्वल टू x/2 स्क्वेअर रूट ऑफ a square minus x square प्लस a square अपॉन 2 साइन इनवर्स ऑफ x अपॉन a प्लस c. सो हा जो काही फॉर्म्युला आहे तो आपण मागे एक्झाम्पल मध्ये पण यूज केला होता. सो तो आपण याच्यासाठी अप्लाय करतोय कारण इथे √8 minus x square आहे. सो 8 ला आपण कसं लिहू शकतो, √8 आणि त्याचा स्क्वेअर. सो या ठिकाणी आपला x a जो आहे तो √8 आहे. त्याचा यूज करून आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आणि त्याने याला ह्याचं जे काही आन्सर आहे इंटिग्रेशन ते फाइंड आउट करायचे. सो कॅपिटल ए इज इक्वल टू या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये x/2 स्क्वेअर रूट ऑफ a square minus x square म्हणजेच हा 8 minus x square येईल प्लस a square इज आपला 8 आहे. सो 8/2 आणि साइन इनवर्स ऑफ x अपॉन a आहे. सो x अपॉन काय येईल तो √8 आहे. आपलं a ची व्हॅल्यू या ठिकाणी 8 आहे म्हणजेच तो √8 आणि त्याचा स्क्वेअर आहे. सो √8 या ठिकाणी हे ब्रॅकेट कम्प्लिटेड. इथे लोअर लिमिट 2 आणि अप्पर लिमिट लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट इज 2 मायनस त्यानंतर या ठिकाणी इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 x dx आहे. सो एक्सचं इंटिग्रेशन काय येईल x²/2. या ठिकाणी हे ब्रॅकेट कम्प्लिटेड. इथे लोअर लिमिट 0 अँड अप्पर लिमिट इज 2. आता नेक्स्ट आपण काय करणार आहोत, याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहोत अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटच्या. सो इज इक्वल टू या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू आधी अप्पर लिमिट दॅट इज 2 पुट करतोय. सो 2/2 स्क्वेअर रूट ऑफ 8 minus 2 स्क्वेअर प्लस या ठिकाणी डिव्हिजन होईल 8/2 आहे. सो तो 2 1 2 2 4 4 2 4 8. सो ते 4 मिळेल आणि साइन इनवर्स ऑफ x ची व्हॅल्यू येईल 2 आणि अपॉन √8 मायनस या ठिकाणी आता आपण परत लोअर लिमिट पुट करतोय दॅट इज 0. सो 0/2 स्क्वेअर रूट ऑफ 8 minus 0 मायनस 4 साइन इनवर्स ऑफ 0/√8. हे ब्रॅकेट कम्प्लिटेड. हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन मध्ये अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट करून. आता मायनस सेकंड जे होतं x²/2 त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 2 पुट केली तर काय येईल 2²/2. सो या ठिकाणी हा एक 2 जो आहे तो याच्या स्क्वेअर बरोबरच्या एका 2 बरोबर कॅन्सल होईल. इथे एकच राहील आणि मायनस लोअर लिमिट आहे 0. सो 0²/2 आणि या ठिकाणी हे ब्रॅकेट कम्प्लिटेड. आता नेक्स्ट जे काय आहे याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचे. सो बघा हे 2 कॅन्सल होतील, 1 राहील. रूट ऑफ 8 minus 2 स्क्वेअर आहे म्हणजेच 4 येईल तो. सो 8 minus 4 म्हणजेच 4 येईल, √4. अगेन इथे 4 साइन इनवर्स ऑफ 2/√8 आहे. सो √8 ला आपण सिम्प्लिफाय केलं तर ते 2 into √2 येतं. सो तो 2 कॅन्सल होऊन काय राहील 1/√2 राहील. या ठिकाणी ही पूर्ण टर्म 0 होऊन जाईल आणि या ठिकाणी पण साइन इनवर्स ऑफ 0 म्हणजे 0 असतो. सो ही टर्म पण 0 होईल. या ठिकाणी फक्त 2 राहील आणि इथे 0 येईल. सो नेक्स्ट स्टेप येईल आपली कॅपिटल ए इज इक्वल टू ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 आणि √8 minus 4 प्लस 4 साइन इनवर्स ऑफ 2 अपॉन आपण 8 ला 2√2 या फॉर्म मध्ये लिहिलंय आणि -0 जसं की सांगितलं त्या दोन टर्म 0 होऊन जातील. त्यानंतर न मायनस ब्रॅकेटमध्ये सेकंड याच्यामध्ये काय येतं 2 - 0. अगेन हे ब्रॅकेट कम्प्लिटेड. या ठिकाणी हे 2 कॅन्सल होतील. सो आपल्याला काय मिळेल ए इज इक्वल टू आता या ठिकाणी √8 minus 4 आहे म्हणजे √4 दॅट इज 4चं जे स्क्वेअर रूट आहे ते 2 येतं. सो +2 येईल तो प्लस 4 साइन इनवर्स ऑफ 1/√2 आणि -2. सो हे बघा या ठिकाणी -2 येईल हे. सो आता हे +2 आणि -2 हे दोन्ही आहेत ते कॅन्सल होऊन जातील. आपल्याकडे फक्त राहील कॅपिटल ए इज इक्वल टू 4 साइन इनवर्स ऑफ 1/√2. सो आता 1/√2 म्हणजे साइनचा कुठला अँगल आहे ज्याची व्हॅल्यू 1/√2 येते तर ती असते 45 डिग्री दॅट इज π/4. सो ए इज इक्वल टू 4 into π/4 येईल. सो हे 4 कॅन्सल होतील आणि फायनली आपल्याला काय मिळेल ए इज इक्वल टू π² युनिट. सो हे झालं आपल्या एक्झाम्पलचं फायनल आन्सर. थँक्यू.